नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुदाम राठोड. आज प्रथम वर्ष कला या वर्गासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाने दिलेला जो अभ्यासक्रम आहे, मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य, हा विषय बघणार आहोत. मुळात कथा हा जो साहित्य प्रकार आहे, या साहित्य प्रकाराचा संबंध मानवी जीवनाला अगदी लहानपणापासून आलेला असतो. तसं बघितलं तर कथा सांगणं आणि कथा ऐकणं ही माणसाची स्वाभाविक आणि सहज अशा प्रकारची प्रवृत्ती आहे. लहानपणापासून तुम्हाला कथा ऐकणं, कथा सांगणं याची आवड असते. लहान मुलाला आजी आजोबा गोष्टी सांगतात आणि त्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी ऐकून तो मुलगा विचार प्रवृत्त त्या ठिकाणी होत असतो. या गोष्टी ज्या असतात तर जसं त्याच्या मनामध्ये विचार करण्याची, कल्पना करण्याची एक वृत्ती जोपासत असतात, तसंच या कथा ऐकल्यानंतर नैतिक मूल्यांचा रुजवणूक जी असते तर ती देखील त्या लहानपणापासून मुलांमध्ये होत असते. म्हणजे कथा हे केवळ एक साहित्य प्रकार नाही, तर तो संपूर्ण मानवी जीवनाला भारून टाकणारा एक साहित्य प्रकार आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा फक्त लहान मुलांनाच जिज्ञासा असते का? तर नाही. अगदी मोठी प्रौढ माणसंसुद्धा कथा ऐकत असतात, सांगत असतात, वाचत असतात. आणि ही जी कथा आहे तर या कथेचा संबंध अगदी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत मानवी जीवनाशी असतो. त्याचं कारण काय असतं की तुम्हाला तुमच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ही कथा साथ देत असते, संगत करत असते. तुमच्यामध्ये विचार करण्याची, कल्पना करण्याची, तुम्हाला काहीतरी प्रबोधन करण्याची एक वृत्ती तुमच्यामध्ये रुजवत असते. म्हणून कथा हा वाङ्मय प्रकार इतर सर्व वाङ्मय प्रकारांपेक्षा मी श्रेष्ठ म्हणणार नाही, परंतु अत्यंत महत्त्वाचा, मानवी जीवनाच्या अगदी जवळ जाणारा असा साहित्य प्रकार आहे. परंतु या कथेची निर्मिती जी काही आहे, या कथेची कथा या साहित्य प्रकाराचा उदय जो काही आहे तर तो अगदी आपल्याकडे पुराणकालापासून झालेला असला तरी आधुनिक कथा ज्याला आपल्याला म्हणता येईल तर ती कथा आधुनिक काळामध्ये अर्थात इंग्रजांच्या आगमनानंतर आपल्याकडे या कथा प्रकाराचा, या साहित्य प्रकाराचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु त्याची मुळं जी काही आहे तर ती मुळं आपल्या अगदी रामायण असेल, महाभारत असेल, ही जी महाकाव्य आहेत किंवा पुराण ग्रंथ आहेत तर यामध्ये रुजलेली दिसतात. पूर्वी आपल्याकडे एकच साहित्य प्रकार अस्तित्वात होता आणि तो म्हणजे कविता. कवितेतूनच कथा सांगायची, कवितेतूनच नाटक सांगायचं, कवितेतूनच कादंबरी सांगायची. हे सगळे साहित्य प्रकार जे आहेत तर ते कवितेत सामावलेले होते. परंतु त्यानंतर इंग्रजांनी जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण भारतामध्ये रुजवलं, पाठ्यक्रमासाठी त्यांनी जी पुस्तकं मुलांच्या अभ्यासासाठी लावलेली होती तर त्या अभ्यासक्रमामध्ये मात्र या प्रकारे नवीन कथा, आधुनिक कथा, तो साहित्य प्रकार त्यांनी अभ्यासामध्ये तर रुजवला, समाज माणसामध्ये रुजवला, साहित्य व्यवहारामध्ये तो साहित्य प्रकार त्यांनी रुजवलेला आपल्याला दिसून येतो. तर कथा म्हणजे नेमकं काय, कथेची संकल्पना नेमकी काय, तर ती आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर मराठी कथा ज्याला आपण म्हणतो तर ही मराठी कथा जी काही आहे तर ती गोष्ट, कहाणी, कथा, लघुकथा, नवकथा, साठोत्तरी कथा अशा क्रमाने हळूहळू विकसित होत गेलेली आहे. कथेचे अनुभव विश्व जे काही असते तर ते अत्यंत समृद्ध अशा प्रकारचे असते. तसं जर बघितलं तर कथेला कोणताही विषय वर्ज्य नाही आहे. अगदी मानवी मनाच्या
अंतरंगामध्ये शिरायचं, त्याच्यानंतर त्याच्या बाह्य लक्षणाचं वर्णन करायचं. या सगळ्या म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की मानवाचं मन आणि शरीर, भौतिक गोष्टी, या सगळ्यांचं वर्णन कथेमध्ये तुम्हाला वाचायला मिळू शकते. व्यक्ती समाज असो, निसर्ग असो, महानगर असो, असे अनेकविध विषय जे काही आहेत तर ते या कथेमध्ये आविष्कृत झालेले आपल्याला दिसून येतात. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर भाषा, शैली, तंत्र, ज्ञानव्यवहार यांना मुरवत कथा या साहित्य प्रकाराचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे कथेचे स्वरूप हे एकसंध नाही आहे किंवा गोळीबंद नाही आहे, तर ते व्यामिश्र स्वरूपाचं आहे. तर या कथेचा विचार जो काही आहे तर तो काही अभ्यासकांनी मांडलेला आहे. काही अभ्यासकांनी कथा या वाङ्मय प्रकाराचा अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास केल्यानंतर त्यांनी या वाङ्मय प्रकाराच्या काही व्याख्यासुद्धा केलेल्या आपल्याला दिसून येतात. कथा म्हणजे नेमकं काय, तर या संदर्भामध्ये मराठी विश्वकोशाच्या खंड 3मध्ये एक व्याख्या आलेली आहे. कथा नेमकं कशाला म्हणायचं, तर त्याच्यामध्ये आलेली व्याख्या अशी आहे की एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोनातून केलेले चित्रण म्हणजे लघुकथा होय. अर्थात ही लघुकथेची व्याख्या आहे, परंतु लघुकथेची व्याख्या हीच पूर्ण कथेची सुद्धा व्याख्या या ठिकाणी आहे असं म्हणता येईल. कारण कथेचा विकास जसा जसा होत गेलेला आहे तसं तसं कथेची नावंसुद्धा बदलत गेलेली आहे. परंतु नावं जरी बदलली असेल तरी कथेचं सूत्र, कथेचा आशय, कथेचे घटक तेच राहिलेले आहेत. त्याच्यामुळे लघुकथेची ही व्याख्या असली तरी ती संपूर्ण कथेची व्याख्या आहे असं समजायला हरकत नाही आहे. तर या व्याख्येमध्ये एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे एका विशिष्ट स्थलकालाची, स्थल म्हणजे ठिकाण, काल म्हणजे काळ, आणि त्यातली जी पात्र आहेत, पात्र अर्थात व्यक्ती चित्रणं जी काही आलेली आहेत, तर त्या पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचं एका दृष्टिकोनातून, आता हे एक दृष्टिकोन कोणाचा आहे तर तो लेखकाचा दृष्टिकोन आहे, आणि त्या लेखकाच्या दृष्टिकोनातून त्यानं केलेलं चित्रण म्हणजे लघुकथा किंवा कथा असं म्हणता येईल. दुसरी व्याख्या जी आहे तर ते मराठीतील अत्यंत प्रसिद्ध कथाकार म्हणून ज्यांचं नाव नावाजलं गेलेलं होतं ते म्हणजे नासी फडके. नासी फडकेंनी कथेची व्याख्या कशी केलेली आहे, कारण ते स्वतःच कथा या वाङ्मय प्रकारामध्ये, त्या कथा या वाङ्मय प्रकारामध्ये श्रेष्ठ दर्जाचे कथाकार म्हणून त्यांचं नाव लौकिक त्या ठिकाणी आहे. तर नासी फडके असं म्हणतात की कमीत कमी पात्रे कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळामध्ये परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय. म्हणजे 3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत या व्याख्येमध्ये. पहिली गोष्ट कोणती आहे, ती कमीत कमी पात्र. म्हणजे जसं आपण पाहतो की कादंबरीमध्ये असंख्य पात्र असतात, प्रमुख पात्र वगळता इतरही बरीचशी गौण पात्र असतात, उपपात्र असतात, परंतु कथेमध्ये हे पात्रांची संख्या अत्यंत कमी असते. कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग. कमीत कमी म्हणण्यापेक्षा अगदी एखादा किंवा दुसरा प्रसंग वापरून वाचकांच्या मनावर एकच एक परिणाम साधणारी जी हकीकत असते त्याला कथा असं म्हणता येईल असं नासी फडकेंनी सांगितलं आहे. आता एकच एक परिणाम कोणता असतो, उदाहरणार्थ एखादी कादंबरी वाचत असताना प्रसंग बदलला, घटना बदलली तर त्याची परिणामकारकता बदलते, परंतु कथेमध्ये तसं होत नाही. कथा ही एकच एक परिणाम ही वाचकांवर करत असते आणि त्याच परिणामाचा ठसा त्याच्या मनावर उमटतो. म्हणून कमीत कमी पात्र, कमीत कमी प्रसंग आणि एकच एक परिणाम, या 3 गोष्टी नासी फडके यांनी या व्याख्येमध्ये सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे काही पाश्चात्य अभ्यासक जे आहेत कथेचे, त्यांनी सुद्धा कथेचा अभ्यास केलेला आहे आणि कथेच्या व्याख्यासुद्धा केलेल्या आहेत. त्याच्यापैकी एडगर ॲलन पो नावाचे एक अभ्यासक आहेत. त्यांनी कथेच्या संदर्भामध्ये असं म्हटलेलं आहे की द शॉर्ट स्टोरी टू अचीव अ सर्टन युनिक
or single effect in which every word and action contributed to on pre-established design. म्हणजे त्यांना सांगायचं आहे की शॉर्ट स्टोरी, शॉर्ट म्हणजे लघुकथा या अर्थानं, तर ते काय असतं तर ती युनिक असते. आणि इफेक्ट कसा असतो तर सिंगल इफेक्ट असतो. आणि एव्हरी वर्ड अँड ॲक्शन कॉन्ट्रीब्युटेड टू ऑन प्री इस्टॅब्लिश डिझाईन. म्हणजे ते असं वातावरण क्रिएट करतं, अशी परिणामकारकता वाचकांच्या मनावर सोडतं की ती परिणामकारकता एकच एक स्वरूपाची असते, सिंगल असते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की एडगर ॲलन पो यांची व्याख्या आणि नासी फडके यांची व्याख्या या एकमेकांशी जुळणाऱ्या अशा प्रकारच्या आहेत. या सगळ्या व्याख्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि सोपी व्याख्या कोणी केलेली आहे तर ती इंदुमती सेवडे नावाच्या अभ्यासकांनी केलेली आहे. इंदुमती सेवडे काय म्हणतात कथेच्या संदर्भामध्ये तर त्या म्हणतात की एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण संघटना म्हणजे कथा होय. हे 2-3 शब्द त्यांनी वापरले. पहिला शब्द वापरलेला आहे एकात्म, दुसरा शब्द वापरलेला आहे कथात्म, तिसरा शब्द वापरलेला आहे अनुभवाची आणि चौथा शब्द वापरलेला आहे अर्थपूर्ण संघटना. म्हणजे 4 शब्दामध्ये त्यांनी कथेची व्याख्या सांगून टाकलेली आहे. एकात्म अनुभव म्हणजे काय असतो की ज्या अनुभवामध्ये विच्छिन्नता नसते, ज्या अनुभवामध्ये खंड नसतो, ती एकात्म. आणि दुसरी गोष्ट काय सांगितलेली तर कथात्म. कथात्म म्हणजे काय तर ज्याच्यामधून कथन केलेलं आहे ते कथात्म. आणि ती कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण संघटना, अर्थपूर्ण संघटना हा शब्द वापरलेला आहे. निव्वळ संघटना नाही तर अर्थपूर्ण. तर अर्थपूर्ण संघटना म्हणजे कथा होय. तर एकात्म, कथात्म, त्याच्यानंतर अनुभव आणि दुसरं अर्थपूर्ण संघटना. कारण लेखक मांडत असतो म्हणजे लेखक काही आकाशातून पडलेला नसतो, त्याला आलेले अनुभवच तो कथेच्याद्वारे मांडत असतो. त्याच्यामुळे त्याला आलेल्या अनुभवाचं अर्थपूर्ण संघटन जे बांधत होतो तर त्या अर्थपूर्ण संघटनेलाच आपण कथा असं म्हणू शकतो, असं इंदुमती शेवडे यांनी सांगितलेलं आहे. वाना देशपांडे एक अभ्यासक आहेत तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की कुशल चित्रकार कुंचल्याच्या 4-2 फटकाऱ्यामध्ये संपूर्ण चित्र तयार करतो, तसं या लघु कथा प्रकाराचं आहे. म्हणजे तसं बघितलं तर इतर जे काही कला प्रकार आहेत, चित्रकला असेल, संगीतकला असेल, तर या कला, शिल्पकला असतील, या कलांशी कुठे ना कुठे साहित्याचा संबंध असतो. म्हणजे अर्थात तो कसा असतो तर तो जर अभ्यासायचा असेल तर साहित्य आणि त्याचे इतर आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रणाली जी काही आहे तर तो केल्यानंतर सहजपणे तुमच्या लक्षात येऊ शकतो. परंतु आपल्याला आता तिकडं जायचं नाही आहे. सध्या चित्रकार, एखादा कुशल चित्रकार असतो ना तर त्याला चित्र काढण्यासाठी फार वेळ लागत नाही किंवा फार विचार करावा लागत नाही, फार काळजीपूर्वक चित्र काढावं लागत नाही. तो कुशल असतो. तो कुंचल्यावर 4-2 फटकाऱ्या कुंचल्याचे मारतो आणि एक अद्भुत चांगलं अर्थप्रवाही असणारं एक चित्र तयार होऊन जातं. तर त्या चित्रासारखं लघुकथेचं असतं. त्याला फार कथाकाराला पात्र जमवण्यासाठी, प्रसंग जमवण्यासाठी, भाषा जमवण्यासाठी कष्ट करावे लागत नाही. तो सहजपणे एकाच एक परिणाम देणारा, कमीत कमी पात्रामध्ये वाचकाच्या मनावर ठसा उमटवणारी एक कथा लिहून काढतो. त्या चित्रकार आणि कथाकार यांच्यामध्ये साम्य असल्याचं वाना देशपांडे यांनी याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे, सदर व्याख्येमध्ये स्पष्ट केलेलं आहे. सामान्यतः या सगळ्या जर आपण व्याख्या बघितल्या तर या व्याख्यांमधून कथा या साहित्य प्रकाराची वैशिष्ट्य जी काही आहेत ती आपल्या लक्षात सहजपणे येतात. तसंच या लघुकथा प्रकाराचंही पण. या पार्श्वभूमीवर आपल्याला बघता येईल की अभ्यासकांनी कथेविषयी मांडलेली जी काही मतं आहेत ती मतंसुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. एक मत मी नोंदवतो म्हणजे तुमच्या सहजपणे लक्षामध्ये येऊन जाईल की कथा नेमकं आपल्याला म्हणायचं आहे कशाला. त्यांचं नाव प्राध्यापक सुधा जोशी असं आहे आणि त्यांनी कथा संकल्पना आणि समीक्षा या ग्रंथामध्ये कथेविषयीचं मत आपलं स्पष्ट केलेलं आहे. तर त्या असं म्हणतात की कथेचं लघुरूप व तिच्या संस्कारांची एकता, त्यामुळे तिच्या रचनेत, संघटनेत काही विशेष स्वभावताच येतात.
एककेंद्रितता, मितव्यय, संक्षेप, संपृक्तता, काटेकोर नेमकेपणा हे कथेच्या कलातंत्राचे खास विशेष म्हणता येतील. अनुभवार्थ, आशयसूत्र, कथानक, पात्र, वातावरण, निवेदनशैली आणि भाषा अशी घटक अंगे मिळून कथात्मक साहित्याची एक समष्टी घडत असते. अर्थात या मतामध्ये आपल्याला कथेची वैशिष्ट्येही कळतात, कथेचे घटकही आपल्या लक्षामध्ये येतात. आता घटक कोणते सांगितलेले आहेत त्यांनी, तर अनुभवार्थ हा घटक आहे, आशयसूत्र घटक आहे, कथानक घटक आहे, पात्र घटक आहे, त्याच्यानंतर वातावरण, निवेदन आणि भाषा हे सगळे घटक आहेत. आणि वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर एककेंद्रितता हे कथेचं वैशिष्ट्य आहे. मितव्यय, मित म्हणजे काय, कमी, की ज्याच्यामध्ये व्यय जास्त होत नाही, वेळ जास्त घालवण्याची गरज नसते, जे कमी वेळेमध्ये वाचून होतं, अनुभवून होतं, लिहून होतं, ते मितव्यय. आणि संक्षेप, संक्षेप म्हणजे कमीत कमी. आणि त्याच्यानंतर संपृक्तता, कमीत कमी शब्दांमध्ये, कमीत कमी आशयामध्ये एक संपृक्त, संपृक्त म्हणजे काय, पूर्णपणे तृप्त झालेलं, भरून पावलेलं, म्हणजे ज्याच्यामध्ये काहीही वजा करण्यासाठी, कमी करण्यासाठी शिल्लक असत नाही, तर ती संपृक्तता. आणि काटेकोर नेमकेपणा, तर हे सगळे काही विशेष आहेत, तर ते प्राध्यापक सुधा जोशी यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता पुढच्या तासामध्ये आपल्याला कथेचे घटक कोणते आहेत आणि प्रकार कोणते आहेत तर ते पाहायचे आहे. तर ते आपण पुढच्या तासाला त्या ठिकाणी पाहू. थँक्यू, धन्यवाद.